बोला कांबळे सर. सर, आपण मुलांना सगळ्या तुकड्यांमध्ये विभागून बसूयात का? म्हणजे आधीची विद्यार्थी आणि आता नवीन येणारे विद्यार्थी यांच्यात कुठलाच फरक उरणार नाही. आणि असंही सगळे विद्यार्थी आपल्याला एकसारखेच आहेत नाही का? हो सर, पण हे सगळं मी नाही ना ठरवत. आधीपासून जे चालत आलंय तेच पुढे चालू आहे. अहो, पण आधीपासून चालत असलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असं नाही ना सर. आणि आपण जर असंच चालू ठेवलं तर येणाऱ्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतोय? म्हणजे नक्की काय करायचं असं म्हणणं आहे तुमचं सर? माझं काय म्हणणं आहे सर, की आपण नवीन येणाऱ्या मुलांवर हुशार किंवा मठ्ठ असा ठपका का लावतोय? म्हणजे अ वर्गातले मुलं हुशार आणि ड वर्गातली मुलं मठ्ठ असं का? आपण सगळ्यांना एकत्र करू. जो चांगला अभ्यास करेल तो गुणवत्ता यादीत येईल. मग तो कुठल्या का तुकडीतला असे ना, नाही का? सर, आपली शाळा 5वी पासून सुरू होती. मग त्या मुलांना प्राधान्य पाहिजेच ना, कारण तिथली स्थानिक मुलं आहेत. आणि आपली 5वी ते 7वी शाळा त्या मुलांच्यावर अवलंबून आहे. गावातली काही लोक आपले देणगीदार, संस्थेत ट्रस्टी आहेत. उद्या त्यांनी प्रश्न विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहे? हा मुद्दाही बरोबर आहे. आणि मला वाटतं त्यातले बरेचसे शाळा व्यवस्थापन समितीवरती आहेत नाही का? नाही कांबळे सर, उगाच एवढीशी बाब संस्थेपर्यंत जाईल आणि असंही मुलांची काही तक्रार नाहीये ना, मग कशासाठी हा कंटाटो? नाही सर, ही मुलं गरीब घरातून खेड्यापाड्यातून आलेली आहेत. ही मुलं स्वतः आवाज उठवत नाहीत म्हणून त्यांना असं गृहीत धरणं कितपत योग्य सर, तुम्ही सांगा. आणि शाळेत जर असा भेदभाव करायला लागली तर उद्या समाजात होणारच ना, आणि होतोय सर. आणि याला कुठेतरी आपण सगळे जबाबदार आहोत. कुठे धर्मावरून, कुठे जातीवरून वर्गीकरण, कुठे शहरावरून, कुठे गरीब श्रीमंतीवरून, कुठे भाषेवरून. आणि आपण तरी काय वेगळं करतोय सर? सर, कांबळे सर अगदी बरोबर बोलतात. आजवर लक्षात आलं नाही, पण आता आलंय ना. मग काय हरकत आहे सर बदल करायला? आणि असंही अल्फाबेटिकली नावानुसार, तेही आईच्या नावानुसार, ज्या विद्यार्थ्याची जिथं निवड होईल त्याला त्या तुकडीत बसवू शकतो आपण. आणि सर, इट्स ऑल अबाउट इक्वल एज्युकेशन, राईट? पण मग 5वी ते 7वीचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मग ठीक आहे सर, 8वी ते 10वी करा. आणि राहिला प्रश्न ट्रस्टींचा ना, मग असा कुठलाही सरकारी नियम नसल्याने आपण सर्वांना एक समान ठेवतोय. एवढं पुरेसं आहे ना?